नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित कुमार शिंगारपुत्रे मराठीच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करत आहे। कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं अलंकार म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे। अलंकार म्हणजे काय? स्त्रीचा दागिना म्हणजे काय? स्त्रीचा जसा दागिना असतो भाषेचा दागिना म्हणजे काय? अलंकार। भाषेला शोभा यावी यासाठी केलेलं जे आहे त्याला काय म्हणतात? अलंकार असे म्हणतात। तर आता अलंकाराचे प्रकार आपण समजून घेतलेले आहेत। शब्द अलंकार म्हणजे काय आणि अर्थ अलंकार म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे। तर बघा, शब्द अलंकारामध्ये कालच्या तासामध्ये आपण अनुप्रास अलंकार म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे। तर आजच्या तासामध्ये बोलनाकारामध्ये यमक अलंकार यमक अलंकार म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत। तर यमक अलंकार म्हणजे जेव्हा कोणत्याही एक व अनेक किंवा अनेक काव्यचरणातून एखादा वर्ण किंवा वर्णसमूह म्हणजे काय शब्दसमूह याच्यामध्ये काय उच्चारात सारखे असलेले म्हणजे वेगवेगळे शब्द एक अथवा ठराविक स्थानी अंतराने येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? यमक अलंकार असे म्हणतात। जसं तिसरं काही नसत, यमक अलंकार म्हणजे सारखे जे येणारे जे शब्द आहेत कवितेच्या एक किंवा अनेक जे चरणात आहेत सारखे येणारे शब्द त्याला काय म्हणतात? यमक अलंकार असे म्हणतात। तर त्याचे उदाहरण बघा, व्याख्या लिहून घ्या। जेव्हा कोणत्याही एक वा अनेक जेव्हा कोणत्याही एक वा अनेक काव्यचरणाच्या विशिष्ट स्थानी कोणत्या स्थानी विशिष्ट स्थानी त्याच्यामध्ये आरंभिक त्यानंतर मध्ये म्हणजे काय कवितेच्या चरणामध्ये किंवा सुरुवातीला त्याच्यानंतर आहे बघा अंती म्हणजे काय शेवटी कवितेच्या शेवटी जे सारखे शब्द येतात त्याला काय म्हणतात? यमक अलंकार असे म्हणतात। अंती एखादा वर्ण किंवा वर्णसमूह एखादा वर्ण किंवा वर्णसमूह किंवा उच्चारात सारखे म्हणजे काय समान उच्चारात सारखे असलेले वेगवेगळे शब्द वेगळे शब्द एका पुढे एक अथवा ठराविक स्थानी त्याला ऑब्लिक मध्ये अंतराने येतात। कशाने येतात? अंतराने येतात। तेव्हा त्यास काय म्हणतात? यमक अलंकार असे म्हणतात। तर त्याचं उदाहरण घ्या। त्याचं उदाहरण म्हणजे सुर समस्त इच्छा दृढ निश्चय सुर समस्त असे बदले स्वय याचे काय स जे शब्द आले त्याला काय म्हणतात? यमक अलंकार असे म्हणतात। सुर समस्त इच्छा दृढ निश्चय सुर समस्त असे बदले स्वय। तर बघा पहिला भाग सुर समस्त इच्छा दृढ निश्चय
दृढनिश्चय, सूर समस्त, असे बदले स्वय. हे काय झालं? अलंकार झालेला आहे, यमक अलंकार. त्याच्यामध्ये बघा त्याचे दोन प्रकार पडतात, पुष्प यमक आणि दाम यमक. त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे पुष्प यमक. पुष्प यमकचा बघा त्याचे उदाहरण बघा, सुसंगती, सुसंगती, सदाकडो, सुसंगती सदाकडो, सुजन वाक्य कानी पडो, सुजन वाक्य कानी पडो, त्यानंतर आहे कलक मतीचा घडो. कलक मतीचा घडो, कलकमतीचा झडो आहे. प्रिंट मिस्टेक आहे त्याच्यामध्ये झालेला आहे झडो. विषय सर्वथा नावडो, विषय सर्वथा नावडो. तर बघा अशा प्रकारे बघा पुष्प यमक अलंकार म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. तर यानंतर बघा दुसरा प्रकार आहे दाम यमक. दाम यमक त्याचं उदाहरण बघा. तर बघा आला वसंत कवी कोकिल, आला वसंत कवी कोकिल, आला वसंत कवी कोकिल, हाही आला, हाही आला. त्यानंतरचा शब्द आहे बघा आलापितो सुचितो, आलापितो सुचितो, अरुणय दयाला म्हणजे काय सूर्योदयाला, अरुणय दयाला. तर बघा असे शब्द आपण पाहिलेले आहेत. अनुप्राणास जशी अक्षराची काय होते पुनरावृत्ती होते तशी यमकातही असते. अनुप्रासात बघा आवृत्ती कुठेही असू शकते पण यमकात असू शकते का? आवृत्ती बघा ठराविक ठिकाणी होत असते. यातील चरण्याच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी ती असते, त्याला काय म्हणतात यमक अलंकार असे म्हणतात. तर अशा प्रकारे यमक अलंकार म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. तर बघा बाकीचा भाग आपण श्लेष अलंकार म्हणजे काय ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर बघा व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की आपण उद्या मराठीचं लेक्चर होतं उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे. जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त लाईव्ह यायचं आहे. कारण की तुमची जी आगामी भरती आहे ते लवकर होण्याची दाट शक्यता आहे. तर धन्यवाद.